रेल्वे उतारावर नियंत्रण सुटलेल्या भरधाव ट्रकने एकामागून एक 5 वाहनांना जोरदार धडक दिली। या दुर्घटनेत कारमधील बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जुना मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाट येथे रविवारी रात्री उशिरा घडली। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ट्रक मुंबईच्या दिशेने जात असताना खंडाळा घाटातील उतारावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले। त्यामुळे ट्रकने समोरून येणाऱ्या 5 वाहनांना जोरदार धडक दिली। या धडकेत एका कारमधील सुमारे 45 वर्षीय व्यक्ती व त्यांची 13 वर्षाची मुलगी हिचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच लोणावळा पोलीस, बोरघाट वाहतूक पोलीस व स्थानिक आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले। क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आणि काही वेळात महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली। दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून लोणावळा पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी चालकाचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे। या अपघातामुळे खंडाळा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून बापलेकीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।